रियल टाइम्स, कहे सच्ची बात, हमेशा सच के साथ। उल्लासनगर के नजदीकी मारलगांव स्थित बनी हुई एंटीना रीजेंसी निर्माण एक बार फिर चर्चा में आ गई है। बता दें, राष्ट्रवादी कांग्रेस के आमदार दिलीप मोहिते पाटिल ने यह मुद्दा शीत सत्र अधिवेशन में यह मुद्दा लक्ष्य वृद्धि में जोरों से उठाया है। उन्होंने यह सवाल उठाए हैं कि 1949 से सड़क शीत खाते की जमीन किसी को देना उचित नहीं। अगर यह जमीन किसी भी कारण दी गई है तो वह कौन सा कारण है कि जमीन वापस नहीं ली जा सकती। जिस जमीन का 7/12 सरकार के नाम चढ़ा हुआ है वह बेची नहीं जा सकती। खेती करने के लिए आरक्षित जमीन का मालकी हक किसी को कैसे प्राप्त हुआ, इसमें महाराष्ट्र शासन को लगभग 400 से 500 करोड़ का चूना लगाया है, जिसमें 70 जमीन मालिकों में से 21 को ही मुआवजा मिला है। बचे हुए बाकी लोगों को विश्वास में न लेने के कारण उन्होंने कोर्ट का दरवाजा खटखटाया है। ऐसे भवन निर्माता पर कार्रवाई कर क्या यह जमीन वापस ली जाएगी? ऐसे कई सवाल आमदार दिलीप मोहिते ने अधिवेशन में उठाए हैं। आइए जानते हैं, जिस पर अध्यक्ष महोदय राधाकृष्ण विखे पाटिल ने इस मुद्दे पर एक जांच कमेटी बिठाने का आदेश दिया है। अध्यक्ष महोदय, महाराळ कल्याण जिल्हा ठाणे सर्वे नंबर 40, सन्मान्य सदस्य लक्षवेधी पुकारा. लक्षवेधी क्रमांक 15. अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे महोदय, महाराळ कल्याण येथील सिटी सर्वे नंबर 40 व 58 एकूण 83 एकर जमीन ही शासनानं संरक्षण खात्याकरता संपादित केली. संरक्षण खात्याने कुठल्याही प्रकारे ती जमीन परत केली नाही, परंतु मूळ शेतकऱ्यांनी ती जमीन पडीक असल्यामुळे कसण्याकरता मागितली. एकूण 60 ते 70 लोकांची जमीन घेतली आणि त्यातल्या 21 लोकांनी ती कृषी विकास सोसायटी म्हणजे शेती कसण्याकरता म्हणून ती जमीन घेतली आणि त्या 21 लोकांना शासनाने जमीन दिली. ती सोसायटी करत असताना त्याच्यामध्ये मूळ मालक आणि त्याचबरोबर इतर काही लोक ज्यांचा त्या जमिनीशी संबंध नाही अशा लोकांना ती जमीन कसण्याकरता दिली, परंतु त्यांनी ती जमीन कसली नाही म्हणून शासनानं ती परत घेतली. ते लोक कोर्टामध्ये गेले. कोर्टामध्ये गेल्यानंतर परत ती जमीन त्यांना कसण्याकरता दिली, परंतु ज्या जमिनी लीजवर दिलेली आहे, कसण्याकरता दिली, त्याचा मूळ मालक त्या जमिनीचं सरकार आहे. अशी जमीन कुठलीही कागदपत्र न तपासता अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये फेरबदल करून सदरची जमीन ही त्या मालकांना विकत दिली. मूळ मालकांना दिली. आता मूळ मालक 60 ते 70 आहेत, त्यापैकी 21 लोकांना दिली, त्यातले काही लोक नाही. अशा लोकांना जमीन परत केल्याने त्यांनी एका बिल्डरला डेव्हलपमेंट करता दिली. त्यापोटी 4 कोटी रुपये घेतले आणि 4 एकर जमीन बाहेर एकरी घेतली. 83 एकर जमीन घेतल्यानंतर आज त्याच्यावर अब्जावधी रुपयाची प्रॉपर्टी उभी राहिलेली आहे महोदय. आणि शासनाची प्रचंड मोठी फसवणूक झाली. जर एकदा संरक्षण खात्याला जमीन दिली कुठल्याही परिस्थितीमध्ये परत घेता येत नाही, किंवा शासनाचा जर 7/12 झाला तर परत देण्याची कुठलीही आपल्याकडे तरतूद नसताना सुद्धा सदरची जमीन परत दिली कशी? त्याच्या माध्यमाने शासनाचा कोट्यावधी रुपयाचं नुकसान झालं. शासनाला म्हणजे जवळ 400 ते 500 कोटी रुपयाचं शासनाचं नुकसान होत आहे. असं असताना सुद्धा सदरच्या बिल्डरवर मेहरबानी करण्याचं कारण काय? जे मूळ बाधित शेतकरी होते त्यांना याचा मोबदला मिळालाच नाही, त्रयस्थ माणसाला याचा मोबदला मिळाला. अशा बिल्डरवर तुम्ही कारवाई करणार का? सदरची जमीन परत घेणार का? हे माझे मंत्री महोदयांना प्रश्न आहेत. धन्यवाद. मंत्री महोदय, वर इन्कम टॅक्स खात्यानं मध्ये रेड मारली, त्याच्यामध्ये सुद्धा याचे पुरावे उपलब्ध झालेले आहेत. हा संपूर्ण व्यवहार हा अतिशय संशयास्पद आहे. जर ती जमीन आपण संरक्षण खात्याला दिलेली आहे, संरक्षण खात्याला दिलेली जमीन कुठल्याही कारणाने परत घेता येत नाही. ती जमीन फक्त कसण्याकरता शेतकऱ्यांना 1 वर्षाची मुदत दिली, त्याची मालकी झाली कशी? संबंधित बिल्डरला त्यावेळेची जी किंमत होती तेवढे सुद्धा पैसे त्यांनी भरले नाही. शासनाने तिथेही फसवणूक केली. आणि मग जर शासनाची फसवणूक होणार असेल तर शासन याच्यामध्ये बारकाईने लक्ष घालून संबंधित बिल्डरवर संबंधित संस्थेवर कारवाई करणार का? कारण याचे 60 ते 70 मालक आहेत आणि 21च लोकांना कशी परत केली? बाकीचे मालक कोर्टात गेलेले आहेत. म्हणजे लोकांना विश्वासात न घेता, मूळ बालकांना विश्वासात न घेता
या जमिनीची परस्पर विक्री झालेली आहे, त्याच्यात मोठ्या प्रमाणात बिल्डिंग झाल्या, लोकांची फसवणूक झालेली आहे आणि त्याच्या पोटी सुद्धा मंत्री महोदय शासनाला 400 ते 500 कोटी रुपयाचा शासनाचा महसूल बोलवलेला आहे. 1 रुपया 2 रुपयाचा नाही, तर 400 400 500 500 कोटी रुपयाची शासनाची फसवणूक होत आहे. तरी शासन जर ते अतिशय लाईटली घेणार असेल तर कुठंतरी याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने चालले. माझी मंत्री महोदयांनी 100% विश्वास आहे आणि मंत्री महोदयांनी एकदा मनामध्ये ठरवलं तर याच्या मुळाशी जाऊन नेमकं याच्यामध्ये दोषी कोण त्याचा शोध लावतील आणि म्हणून तो त्यांनी लावावा. जर चुकीच्या याच्यामध्ये झालेली असेल आणि शासनाची फसवणूक झाली असेल तर शासनाने याच्यात तातडीनं SIT नेमून याची चौकशी करणार का? अध्यक्ष महोदय, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य दिलीपराव मोहिते साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला तो त्या अनुषंगानेच मी सांगितलं की त्यांची माहिती आणि त्याने त्यास आवश्यक जी काही असणारे कागदपत्र, कारण हे 1949 सालापासून अध्यक्ष महोदय प्रकरण आहे आणि 2019 साली ते शेवटी त्या ठिकाणी जे काही हस्तांतर झाले, व्यवहार झाले, रक्कम घेण्यात आली, याच्यात जो काही धांदली झाली असेल, हेराफेरी झाली अध्यक्ष महोदय, म्हणून मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जे अप्पर आयुक्त आहेत कोकण विभागाचे त्यांची समिती गठीत करण्यात येईल, चौकशी करू अध्यक्ष महोदय. याच्यामध्ये कोण शासनाची फसवणूक करणाऱ्यांना कोणी आपल्या पाठीशी घालण्याचं कारण नाही.